मी प्रथमतः संचितचे जे सर्व गुरु आहेत त्यांना वंदन करतो। खरं तर संचित हा मराठी माध्यमचा विद्यार्थी, मेहता शाळेचा तो विद्यार्थी आहे आणि 8वी नंतर सेमीमध्ये त्याने प्रवेश घेतलेला होता। 8वीलाच बाकीवन ट्युटोरियल यामध्ये त्याने प्रवेश घेतला। खरं तर आज बीटीला सोलापुरात 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे 10 वर्षामध्ये सिन्हा सरांनी जे एक वेगळं करून दाखवलं आहे, सलाम आहे सरांना। त्याबद्दल सर्वांनी एकदा बीटीविषयी टाळ्या वाजवायला हव्या। मला वाटतं 2014 मध्ये बीटी चालू झालं आणि त्यावेळेपासून माझा बीटीशी संपर्क आहे। 14, 15 आणि 15-16चे बॅचलर श्रीपाद देशमुख हा पहिल्या बॅचचा विद्यार्थी होता आणि सिन्हा सरांचा विद्यार्थी होता। खरं तर त्यावेळेला त्याला इथे प्रवेश घ्यावा का, पण सोलापुरात पर्याय नव्हता म्हणून बीटीकडे आलेला विद्यार्थी आज अमेरिकेमध्ये आहे। त्याचं पॅकेज खूप मोठं आहे आणि विशेष म्हणजे तीच परंपरा सिन्हा सरांनी इथं ठेवलेली आहे। खरं तर पालकांनी बोलण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी जर बोललं, कारण गेल्या वर्षी मी तिथं होतो आणि मला वाटायचं की गेल्या वर्षी मुलांनी बोललं पाहिजे, म्हणजे पालकांना नेमकं कळतं की विद्यार्थ्यांची तयारी कशी पालकांनी करून घ्यायची, हे महत्वाचं होतं। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जर श्रेय असेल पालकांपेक्षा हे बीटीचं श्रेय जास्त आहे। का जास्त आहे तर आपण प्रत्येक गोष्ट बीटीवर विश्वास ठेवायला हवा आहे। मला वाटतं काल एनटीएनं पुन्हा सिटी वाईज निकाल डिक्लेअर केलेला आहे, सिटी वाईज आणि केंद्र वाईज निकाल डिक्लेअर केलेला आहे आणि मी कंटिन्यू त्या एनटीएच्या निकालकडे पाहत असतो आणि पाहत असताना माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये लातूर सिटीमध्ये 54 सेंटर होते आणि 24,896 विद्यार्थी बसलेले होते आणि यापैकी 1088 विद्यार्थ्यांना 600च्या वर मार्क आहे। 24,896 विद्यार्थी बसलेले आणि 600च्या वर मार्क आलेले विद्यार्थी 1088। जर आपण शेकडा प्रमाण काढलं तर 4.28 येत आहे, म्हणजे 100 विद्यार्थी बसलं परीक्षेला बसले असतील तर फक्त 4.28 म्हणजे 4.5 विद्यार्थी पास होता, आपण असं घेतलं। आणि बीटीचा जर निकाल काढला तर 80 विद्यार्थी साधारण बीटीला बसत होते, म्हणजे गेल्या वर्षीचा आपण निकाल बघत असताना, आणि 14 विद्यार्थी पास आहेत, 14-15 विद्यार्थी 600च्या वर मार्क मिळवले। म्हणजे लातूर हे महाराष्ट्रामध्ये सध्या निकालाच्या याच्यामध्ये टॉप आहे आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर बीटी किती टॉप आहे, कारण 64 निकाल बीटी क्लासचा आपल्याला लागलेला दिसतो। समर्थनचं एक उदाहरण आहे, क्रियेन वाचालता व्यर्थ आहे, बीटी बोलत नाही करून दाखवत आहे आणि याचा प्रत्यय मला आलेला आहे। बरेच प्रश्न निर्माण होत असतात, हे प्रश्न नेमके कोणते असतात आणि पालकांचे प्रश्न गंभीर आहेत। मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, पण मलाही प्रश्न पडलेला होता संचितच्या बाबतीत की ज्या वेळेला मला वाटतं जानेवारी-डिसेंबर महिन्यामध्ये रेग्युलर टेस्ट सुरू झाल्या, 15 दिवसाला टेस्ट होत्या आणि स्कोर वेळ जे होता तो त्याला वेळ पुरत नव्हता आणि मग आम्हाला प्रश्न निर्माण झाला। मी म्हणलं 3 टेस्ट आपण पाहूया, वेळ पुरतोय का, आणि ज्या वेळेला 3ही टेस्टला वेळ पुरत नव्हता त्यावेळेला पेरेंट्स मीटिंग होती आणि त्या पेरेंट्स मीटिंगला विशेष म्हणजे पालकांना महत्वाचं आहे की पेरेंट्स मीटिंग असल्यानंतर बऱ्याच वेळेला पुरुष मंडळी अंग काढून घेतात आणि पेरेंट्स मीटिंगला जात नाही, तू जातो, ही भूमिका असते। माझीही तशीच होती, पण पेरेंट्स मीटिंगला आम्ही आवर्जून गेलेलो होतो आणि पेरेंट्स मीटिंगला दोघांनी येणं गरजेचं आहे, कारण तिथे गेल्यानंतर पेरेंट्स मीटिंग मध्ये जी चर्चा होती ती खूप विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे। मला आलेला अनुभव आहे, तो वेळ जी पुरत नव्हता त्या संदर्भात मी आर.आर.बी. सरांना भेटलो, दीपक सरांना भेटलो, समीना मॅडमला भेटलो, आम्ही दोघंही पालक भेटलेलो होतो आणि मग
त्या तिघांनी जी वेळ का पुरत नाही आणि त्याच्यावर जी दिलेला उपाय होता खूप सुंदर होता आणि तो जर उपाय आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळतं. दीपक सर म्हणाले फिजिक्सलाच वेळ पुरत नव्हता, कारण बायो, केमिस्ट्री आणि फिजिक्स असा पेपर सोडत होता तो, आणि फिजिक्स शेवट राहत होता, फिजिक्सला वेळ पुरत नव्हता. त्यावेळेला दीपक सर आणि समीना मॅडम म्हणाल्या की फिजिक्सचे क्वेश्चन तू अगदी घरामध्ये सराव करत असताना वेळ लावून करत जा. तेवढ्या वेळामध्ये तेवढे क्वेश्चन झालेच पाहिजे. तो 3 तास 10 मिनिटांमध्ये जेवढे वेळ लागणार आहे, तू फिजिक्स साठी वेळ देणार आहे, तेवढ्यामध्येच ते क्वेश्चन तू तयार कर. आणि त्या पद्धतीने वेळ लावून ज्या वेळेला त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि शेवटी त्याचा पर्याय निष्कर्ष असा आला की निश्चितच 3 तासातच त्याचा पेपर शेवटी कव्हर झालेला होता. हे जे श्रेय आहे दीपक सर आणि समीना मॅडमला जातं, हे मला महत्वाचं आवडतं या ठिकाणी नमूद करावं. त्याच वेळेला RRB सरांनी खूप सुंदर दिलेलं होतं, उदाहरण दिलेलं होतं की सर म्हणाले बायोमध्ये तुला जे 15 प्रश्नापैकी 10 सोडवायचे आणि तुझे जर 10-15 पैकी समज तुला 11 प्रश्न ऍक्युरेट बरोबर येत असतील, एक चुकला तुला म्हणजे वाटत असेल की आपण 11 वाचत गेलो आणि पुढचे जे 4 प्रश्न आहेत ते तुला वाचायची गरजच नाहीये, आणि 4 प्रश्न जर तू पुढचे नाही वाचले तर किमान 4 मिनिट तुझा वेळ वाचेल आणि असे दोन्ही मधले 8 मिनिटी वेळ तुझा वाचेल आणि तुला तिकडे फिजिक्सला देता येईल. म्हणजे छोटे छोटे प्रश्न असतात, आपल्याला गंभीर वाटतात, पण यांच्याकडे गेल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने सोडवतात हे आपल्याला लक्षात येतं असं मला वाटतं. मला वाटतं की खरं तर दिव्यत्वाची जिथं प्रचिती तेथेच कर माझी जुळती, आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं बीटी टीम सर्वच म्हणजे अगदी सिन्हा सर म्हणाले होते, खरंच बऱ्याच वेळेला खरं तर 8वी 9वी 10वी फाउंडेशनला सर बरेच मुलं बीटीला होते, काही मुलं इतर क्लासला गेले आणि त्यावेळेला पालकांची चर्चा झाली की इतर क्लास बदलावा का, काय करावं, कारण का तर अशी एक चर्चा होत होती की इतर क्लास म्हणजे पूर्ण आपण भारताशी स्पर्धा करू शकतो, बीटी फक्त असं आहे. आणि मी मात्र प्रामाणिक या क्लासशी राहिलो आणि खऱ्या अर्थानं रिझल्ट बीटीचाच जास्त आला आणि बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले याप्रमाणे सिन्हा सर बोलवलं होतं. सर हिंदीमध्ये बोलतायत आणि म्हणाले की सर तुम्ही पुढे बघा, निश्चित पुढच्या वेळेला आपला निकाल चांगला येईल. आणि खऱ्या अर्थानं सिन्हा सरांनी हा निकाल चांगल्या पद्धतीने घडवून आणला. आजपर्यंत बीटीकर फक्त जीई म्हणून पाण्याची जी दृष्टी होती ती पूर्ण बदललेली आहे आणि सोलापूरमध्ये निश्चितच बीटीकर नीट आणि जीई असं यावर्षी पासून म्हणावं लागेल असं मला वाटतं. हे निश्चित श्रेय या सर्व बीटी टीमचं आहे. मी पुन्हा एकदा बीटी टीमला वंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद.